वडट्टीवारांना विधानसभेत तर अनिल परब यांना परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते पद मिळण्याची शक्यता आहे। सत्ताधाऱ्यांच्या या खेळीची राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चा सुरू झाली आहे। भास्कर जाधव यांच्या नावाला शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोध होतोय अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद वडट्टीवारांना मिळण्याची शक्यता आहे, तर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद अनिल परब यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे। काल पहिल्या दिवशी या ठिकाणी भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू होती, मात्र आता या ठिकाणी अनिल परब यांचं नाव आता समोर येतंय। भास्कर जाधवांच्या नावाला शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोध होतोय अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। विरोधी पक्षनेते पदासाठी या ठिकाणी लवकरात लवकर निवड करावी यासाठी विरोधकांकडून वारंवार मागणी करण्यात येत होती। दोन नावं ही चर्चेत होती। त्यानंतर आता वडट्टीवारांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद तर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद हे अनिल परब यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, काय अधिकची माहिती? अगदी नीलम, आपण पाहायला गेलं तर परवाच्या दिवशी जे आहे ते महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली आणि विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये जे आहे ते विरोधी पक्ष नेतेपद अद्यापही दिलं गेलं नसल्यामुळे हा अधिवेशन जे आहे ते विरोधी पक्ष नेतेविना जे आहे ते जाईल का अशी चर्चा होती। मात्र एकंदरीतच महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे आहे ते संख्याबळ पाहता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून जे आहे ते भास्कर जाधव यांचं नाव समोर केलेलं होतं, तर काँग्रेसकडून सतेज पाटील यांचं नाव समोर केलेलं होतं। मात्र कुठतरी सरकार आणि विधानसभा अध्यक्षांनी अद्यापही निर्णय घेतलेला नव्हता। मात्र आता सध्याला चर्चा जी आहे ती माहितीकडून की विधानसभा अध्यक्षांसाठी जे आहे ते विरोधी पक्षनेते पदासाठी विजय वडेट्टीवार यांचं नाव सुचवावं आणि सोबतच अनिल परब यांचं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून विधान परिषद सुचवावं। कारण की एकंदरीत कुठतरी शिवसेनेचं जे आहे ते भास्कर जाधव यांच्या नावाला जे आहे ते विरोध होत असल्याची आहे ती एकंदरीत चर्चा आहे। कारण की भास्कर जाधव जर विरोधी पक्षनेते पदी जर आले तर ते कडाडून जे आहे ते शिंदे सेनेवरती जे आहे ते टीकास्त्र सोडू शकतात आणि कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतात। त्यामुळे थेट विरोध जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते शिंदे सेनेकडून केला जात असल्याची जी आहे ते चर्चा आहे। त्यामुळे नक्की जे आहे ते आता महायुतीकडून जे आहे ते एक दोन नावं जी आहेत ते आता सध्याला समोर सुचवली गेली, त्यामध्ये विजय वडेट्टीवार आणि अनिल परब यांच्या दोघांची नावं जी आहे ते प्रामुख्याने घेतली जात आहे। मात्र या महाविकास आघाडीने जे आहे ते अधिकृतरित्या भास्कर जाधव आणि सतेज पाटील या दोघांची नावं जाहीर केलेली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले हे दोन्हीच जे आहे ते विधानसभेसाठी भास्कर जाधव तर सतेज पाटील हे विधान परिषदेत असतील। आणि आज दुपारी विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील यांची जे आहे ते 3 वाजता प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे। मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद अद्यापही रिकामे आहे ते भरणार का विचारले असता त्यांनी थेट अध्यक्षांकडे बोट दाखवत ते संपूर्ण अधिकार जे आहे ते अध्यक्षांना असल्याचं त्यांनी जे आहे ते उत्तर दिलेलं होतं। मात्र एकंदरीतच कुठतरी अध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये नक्कीच सत्ताधाऱ्यांचा मोठा वाटा असतो, निर्णय घेण्याचा अधिकार जरी अध्यक्षांना असला तरी। त्यामुळे आता महायुतीकडून जे आहे ते विरोधी पक्षनेतेपद जे विधानसभेचं आहे ते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेसाठी अनिल परब या दोघांचं नाव सुचवलं गेले असल्याची जी आहे ते चर्चा आहे। त्यामुळे नक्कीच माहितीने कुठतरी महाविकास आघाडीला या ठिकाणी कोंडीत पकडल्याचं काम केलं सध्याला जे आहे ते पाहायला मिळते। जी ज्ञानेश्वर, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।